गुड मॉर्निंग गाईज. आज आहे 2026ची पहिली अंगारकी संकष्टी आणि हे बघाल तर आपल्या जास्वंदच्या झाडाला मस्त फूल आलं आहे. मी ना इथे भीमसेनी कापूर लावते. खूप मस्त वास येतो याचा आणि घरी पण खूप पॉझिटिव्ह फील होतं याने. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे 6 जानेवारी आणि अंगारकी संकष्टीसुद्धा आहे. तुम्हाला सर्वांना अंगारकी संकष्टीच्या खूप शुभेच्छा. आता 4 वाजलेत आणि मी जाते लक्ष्मीनारायणजींच्या मंदिरमध्ये. इथेच आहे JB नगरला. तुम्हाला सांगितलं होतं मी, लास्ट टाईम पण गेली होती. आणि जसं पण खूप कमी आहेत लक्ष्मीनारायणजीची मंदिर. बाकी सर्व देवांची मंदिर तर आहेत, पण लक्ष्मीनारायणजींच्या सोबत असं मंदिर बघायला खूप कमी भेटतं. सो आल्यावरती नैवेद्य पण करायचं आहे. आज मोदक करणार आहे स्पेशल. तुम्हाला पण दाखवते मी कसे करते मोदक ते. सो गाईज, मी आले घरी मंदिरमधून आणि चहा पिते. व्हिडिओ काढता का तशी चहा खाली पडली. सो गाईज, मी चहा पिते. चहासोबत इथे बनाना वेफर चहा पिते. नंतर मी मोदक करायला घेते, दाखवते तुम्हाला. गाईज, मी इथे मोदक करायला घेते. सो इथे ओलं खोबरं किसून घेतलं आहे. इथे गूळ आहे. सो याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं. दाखवते तुम्हाला कसं भाजायचं ते. आपल्याला एक खोबरं आणि गूळ मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ मी मिक्स करून घेते आणि बस त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे. याचा ना कलर चेंज होतो, दाखवते तुम्हाला. जो गुळ आहे ना तो आपल्याला मेल्ट व्हायला द्यायचा आहे पूर्ण. सो गाईज, इथे बघाल तर आपला गुळ मेल्ट झाला आहे. 7 ते 8 मिनटं झाले. आता आपलं सुरण रेडी आहे. आता हे बघा, असा दिसतो आता कलर बघा तुम्ही. यामध्ये आता फक्त वेलची पावडर ॲड करायची आहे. इथे मी वेलची पावडर ॲड करते. त्याला मिक्स करून घेते. सो गाईज, इथे मी आपलं चूरण काढून घेतलं आहे डिशमध्ये थंड करायला. आपल्याला थंड करून नंतरच वापरायचं याला. हे तांदळाचं पीठ घेतलं आहे, आपल्याला भागून घ्यायचं आहे. सो इथे मम्मीने पाणी ठेवलं आहे गरम करायला. यामध्ये मीठ ॲड केलं आहे. हे पाणी गरम झालं की यामध्ये पीठ टाकायचं आपल्याला आणि मळून घ्यायचं चांगलं. दाखवते तुम्हाला. थांब. आता मग मी पीठ ॲड करते यामध्ये. चांगलं मिक्स करून घ्यायचं याला. दोन मिनटं आपण परतून घेतलं पीठ, त्यानंतर काढून घ्यायचं आणि यामध्ये मळून घ्यायचं. मळताना थोडं तेल लावायचं. सो गाईज, इथे मी मोदक करते, दाखवते तुम्हाला. हे बघा, इथे गोळे करून घेतले आहेत. इथे आपलं चूरण आहे.
पहिला मस्त अशी पात करून घ्यायची आधी. तुम्ही हाताला तेल नंतर पीठ पण लावू शकता. मी तेल यूज केलं आहे. बघा अशी आपल्याला वाटी करून घ्यायची आहे आणि यामध्ये मी सुरण भरणार आहे. पहिला सेट करून घ्यायचं प्रॉपर. आणि याला आता फोल्ड करत न्यायचं. आता याला जवळजवळ करत जायचं अलगद हाताने. हे बघा आपला मोदक रेडी आहे मस्त. ही दुसरी पात आहे, मम्मीने पात करून ठेवलेली. मी पण बघून बघूनच शिकले आहे. बघा किती पाता झाल्यात. याला जवळ घ्यायचं मस्त. रेडी आपला दुसरा मोदक. मी आता सर्व मोदक असेच करून घेते.
गाईज आपले इथे मोदक रेडी आहेत आणि मी हे स्टीममध्ये काढून घेतले. स्टीमर आहे हे आणि इथे हळदीची पाने आहेत ही आणि सुकी पाने आहेत, म्हणजे आम्ही गावावरून आणतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो, जेव्हा पाहिजे तेव्हा यूज करतो. गाईज ही सुकली आहेत पानं, पण यांचा सुवाद तसाच आहे अजूनही. आणि याला मोदकाला टेस्ट खूप छान येते याने. इथे आहे केसर, मी केसर लावते याला. केसर तुम्ही ओलं करून लावू शकता पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये. मी डायरेक्टच यूज करते. सगळ्या इथे केशर लावून झाले. आता याला स्टीम करत ठेवणार आहे बस 10 मिनटं, बस रेडी होतील मग. इथे मम्मीने 2 करंज्या केल्या आहेत, त्याला पण केशर लावून घेते. सो गाईज आता मी स्टीम करत ठेवते. हे बघा इथे पाणी आधीच गरम झालं आहे, बस यावरती ठेवून द्यायचं आहे आपल्याला. हे गरम आहे. हे हळदीचं पान आहे जे वरून टाकते. बस झाकण लावून घ्यायचं आहे. वाटाण्याची भाजी मस्त रेडी आहे. इथे डाळ पण रेडी करून ठेवली आहे. आता मी बटाट्याची भजी करते. मोदक स्टीम होत आहेत. इथे आपले मोदक मस्त रेडी आहेत. सो इथे मी देवाची पूजा करते संकष्टीची. मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय. सो गाईज ते नैवेद्य दाखवलं आहे देवाला. डाळ भात, वाटाण्याची भाजी, पापड, इथे बटाट्याची काप आहेत आणि आपले मोदक मस्त. सो गाईज आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. 9:30 झालेत, आता मी जेवतो आहे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.